सरकारने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेमध्ये एकवेळ समझोता म्हणजेच OTS आणि 50,000 रुपये प्रोत्साहनपर लाभ यांचा उल्लेख केला आहे. मग हा लाभ नेमका कोणत्या शेतकऱ्यांना मिळेल, त्यासाठी कोणते निकष असतील, या संदर्भाने सोप्या भाषेत परंतु महत्त्वपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर राज्य सरकारने दिनांक 2 जून 2026 रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 या कर्जमाफी योजनेची घोषणा केली. या कर्जमाफी योजनेमध्ये ज्या शेतकऱ्याकडील 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 पर्यंत उचल केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची 30/9/2025 अखेर थकीत असलेली व 31/3/2026 अखेर परतफेड न झालेली मुद्दल व व्याजासह अधिकतम रक्कम 2 लाखापर्यंत आहे, अशा शेतकऱ्यांची 2 लाखापर्यंतची कर्जमुक्ती या योजनेच्या अंतर्गत होणार आहे. GR मधील ह्या तारखा अतिशय महत्त्वाच्या आहेत. 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 पर्यंत उचल केलेले हे पीक कर्ज आहे, जे की 30/9/2025 अखेर थकीत असले पाहिजे आणि 31 मार्च 2026 पर्यंत या कर्जाची परतफेड न केलेली पाहिजे. अशा कर्जाची 2 लाखापर्यंतची कर्जमाफी या शेतकऱ्यांची होणार आहे. या GR मध्ये महत्त्वाचा भाग जो आहे, जो की शेतकऱ्यांना संदिग्ध वाटतो आहे, त्याचा अर्थ लागत नाही, तो भाग म्हणजे एकवेळ समझोता म्हणजेच OTS या अंतर्गत कोणत्या शेतकऱ्यांना लाभ होणार आहे, नेमके कोणते शेतकरी या अंतर्गत पात्र ठरणार आहेत. तर सदर योजनेमध्ये 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2026 अखेर दिनांक 30/9/2025 रोजी थकीत असलेली व 31 मार्च 2026 पर्यंत परतफेड न झालेली एकत्रित थकबाकीची रक्कम 2 लाखापेक्षा जास्त असेल, अशा शेतकऱ्याने अगोदर 2 लाखापेक्षा जास्त असलेली थकीत रकमेची बँकेत परतफेड करायची आहे आणि परतफेड केल्यानंतरच पात्र शेतकऱ्याला एकवेळ समझोता अंतर्गत म्हणजे OTS अंतर्गत 2 लाख रुपये रकमेचा लाभ देण्यात येणार आहे. म्हणजे ज्या शेतकऱ्यांचे कर्ज 2 लाखापेक्षा जास्त आहे, उदाहरणार्थ एखाद्या शेतकऱ्याचे थकीत कर्ज 3,20,000 रुपये एवढे आहे, तर त्या शेतकऱ्याने 2 लाखाच्या वरील रक्कम म्हणजे 1,20,000 रुपये ही रक्कम अगोदर बँकेमध्ये भरायची आहे आणि ती पण रक्कम 31 मार्च 2027 पर्यंत भरायची आहे. आणि ही रक्कम भरल्यानंतर 2 लाखापर्यंतची जी काही कर्जमाफी आहे, OTS अंतर्गत ह्या 2 लाखाची कर्जमाफीचा फायदा शेतकऱ्याला मिळणार आहे. तर ही OTS अंतर्गत शेतकऱ्याला मिळणारी कर्जमाफी आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना आणखी एका मुद्द्यासंदर्भात संदिग्धता आहे, अनेक शेतकऱ्यांची विचारणा होत आहे, ती म्हणजे प्रोत्साहनपर लाभ कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे. तर वित्तीय शिस्तीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन लाभ देण्यासाठी, म्हणजे जे शेतकरी नियमित कर्जाची परतफेड करत आहेत त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ झाला पाहिजे. तर सन 2022-23, सन 2023-24 व सन 2024-25 या 3 आर्थिक वर्षापैकी कोणत्याही 2 आर्थिक वर्षात पीक कर्जाची उचल करून आर्थिक वर्ष संपल्यानंतर 30 जून पूर्वी किंवा विहित वेळेत यापैकी नंतरची असेल त्या दिनांकापूर्वी कर्जाची परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्याच्या हेतूने प्रति शेतकरी 50,000 रुपये इतक्या अधिकतम रकमेपर्यंत लाभ देण्यात येईल. तथापि अशा पात्र शेतकऱ्यांनी सन 2025-26 व सन 2026-27 या आर्थिक वर्षात अल्पमुदत पीक कर्ज घेतले असल्यास अशा कर्जांची देखील विहित मुदतीत परतफेड करणे अनिवार्य असेल. म्हणजे चालू आर्थिक वर्षात देखील ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेले आहे परंतु कर्जाची परतफेड नियमितपणे करत आहेत, त्या शेतकऱ्यांना देखील या प्रोत्साहनपर योजनेचा लाभ होणार आहे. त्याचबरोबर सन 2023-24 अथवा सन 2024-25 या वर्षात घेतलेल्या व त्याची विहित कालावधीत पूर्णतः परतफेड केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची रक्कम 50,000पेक्षा कमी असल्यास अशा शेतकऱ्यांना त्यांनी सन 2023-24 अथवा सन 2024-25 या वर्षात अल्पमुदत पीक कर्जाच्या मुद्दल व व्याजासह प्रत्यक्ष परतफेड केलेली रक्कम किंवा किमान 5,000 रुपये रक्कम प्रोत्साहनपर लाभ देण्यात येणार आहे. म्हणजेच प्रोत्साहनपर लाभ अंतर्गत शेतकऱ्यांना 50,000 रुपयापर्यंतचा लाभ मिळणार आहे. त्याचबरोबर OTS अंतर्गत ज्या शेतकऱ्यांकडे 2 लाखापेक्षा जास्तीचे कर्ज थकीत आहे, अशा शेतकऱ्यांच्या थकीत रकमेपैकी 2 लाखाच्या वरील रक्कम अगोदर भरून घेऊन उर्वरित 2 लाखाची कर्जमाफी
त्यांना दिली जाणार आहे. या एकवेळ समझोता अंतर्गत त्यांना देखील या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. तर अशा प्रकारे कर्जमाफीच्या या शासन निर्णयामध्ये एकवेळ समझोता म्हणजेच OTS आणि प्रोत्साहनपर 50,000 रुपयाचा लाभ अशा या दोन घटकांतर्गत जो शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे त्या लाभाचे आपण थोडक्यात विश्लेषण केलेले आहे. ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. अशाच प्रकारच्या उपयुक्त माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.